पश्चिम बंगाल, पॉंडिचेरी आणि आसाम राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानिमित्त शहरात जल्लोष करण्यात आलाय। आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सायंकाळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। याप्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, त्यांच्या पत्नी मंजिरीताई गाडगीळ तसंच जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग उपस्थित होते। यावेळी पक्षाचे जिल्हा, प्रदेश आणि राष्ट्रीय पदाधिकारी, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, बूथ प्रमुख आणि विविध प्रकोष्ठांचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निवडणुकीतील यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून आगामी काळात पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। ओ जरा इकडे बघा, इकडे भारतीय जनता पार्टीचा नरेंद्रभाई मोदी, जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की। भारतीय जनता पार्टीने एकूण 3 राज्यामध्ये विजय मिळवला आहे। सगळ्यात महत्त्वाचा विजय हा पश्चिम बंगालचा होता। तिथं गेल्या 15 वर्षापासून ममता दीदींची राजवट होती। अत्यंत खालच्या थराला जाऊन या लोकांनी आपल्या लोकांना त्रास दिलेला आहे आणि आज ही सत्ता बदल हा लोकांचा रोष त्यात जाहीर झालेला आहे आणि कधी न भूत न भविष्यते अशी 204 जागा आपल्याला मिळालेल्या आहेत। तसंच आसाममध्ये हिम्मतविजय शर्माचं जे गेल्या 5 वर्षातलं काम होतं हे काम बघून आपल्याला आज पूर्ण बहुमत 100+ तिथं आपल्याला जागा मिळालेल्या आहेत। पुडुचेरीमध्ये फक्त आपल्या मागच्या निसटता विजय होता। 30च्या सभागृहामध्ये 16-14 असा तो होता, तो आज आपण 20-10पर्यंत गेलेला आहे। हे पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगले दिवस आहेत। सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की पार्टीच्या बरोबर राहावा, पार्टीचं काम करा आणि मुख्य म्हणजे आज केरळमध्ये आपलं खातं उघडलं, ज्याच्यावर एकही आपला सदस्य नव्हता, तिथं 3 सदस्य आपले निवडून आलेले आहेत। अशा तऱ्हेनं इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीने आदरणीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणि अमित शहाच्या नेतृत्वाखाली हा मोठा विजय मिळवला। आता आज आनंद कसा साजरा केला आहे काय? आज आम्ही फटाके फोडून आणि कार्यकर्त्यांना पेढे भरून आम्ही आज साजरा केलेला आहे।